मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत पॉप्युलर अशी ही जी योजना आहे, या योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे। कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये आता या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात ही झालेली आहे। मित्रांनो, रक्षाबंधनापूर्वी 17 ऑगस्टला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै व ऑगस्ट असे 2 महिन्यांचे हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील असे शासनाने म्हटले होते। मात्र काही जिल्ह्यांतील काही महिलांच्या बँक खात्यामध्ये ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला होता व त्यांचा अर्ज हा मंजूर झालेला आहे, अशा काही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये हे जमा झालेले आहेत। तरी मग ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्यांचा अर्ज मंजूर देखील झालेला आहे, मात्र त्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप जर पैसे जमा झालेले नसतील तर काळजी करू नका। कारण की रक्षाबंधनापूर्वी तुमच्याही बँक खात्यामध्ये जुलै व ऑगस्ट या 2ही महिन्यांचे पैसे हे जमा केले जातील। मात्र मित्रांनो, एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या, ती म्हणजे शासनाच्या योजनांचा लाभ हा डीबीटी प्रणालीने दिला जातो। डीबीटी प्रणाली म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। मित्रांनो, या प्रणालीमध्ये शासनाच्या योजनेअंतर्गत जो लाभ लाभार्थ्यांना दिला जातो हा त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर हा केला जातो। मात्र बँक खात्यामध्ये पैसे जमा करत असताना त्याच बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतात ज्या बँक खात्याशी लाभार्थ्याचा आधार कार्ड हा लिंक केलेला आहे। मग मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक केलेले नाही आणि त्यामुळे मित्रांनो ह्या कारणामुळे त्यांचा हप्ता हा रोखला जाऊ शकतो। त्यामुळे तुम्हीही जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जर लिंक केलेले नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या। कारण की जर तसे केले नाही तर मग तुमचा या योजनेसंदर्भातील पैसे येण्यामध्ये अडचणी या निर्माण होऊ शकतात आणि अशा बऱ्याच महिला आहेत आणि मग लवकरात लवकर त्यांनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो ही थोडक्यात अपडेट आहे जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला। निश्चितच मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा। धन्यवाद मित्रांनो।